अतिमुसळधार पावसाची तारीख ठरली. आता या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात होणार सर्वदूर पाऊस. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिना संपत आला तरी मान्सून अजून का आला नाही हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तो शेतकरी मित्रांनो, आता घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण की पंजाबराव डक यांच्याकडून माहिती मिळाल्यानुसार पावसाळ्याची तारीख काय आहे असे प्रत्येकजण विचारत होतं. बातम्या येत होत्या दुष्काळाच्या एल निनोमुळे कमी पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं. पण अचानक काल रात्री अरबी समुद्रामध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळे मान्सूनचा वेग पूर्णतः बदलता होय ही माहिती भारताच्या हवामान खात्याने नाही तर अमेरिका आणि जपान या नोंदीत दोन्ही देशाच्या हवामान विभागाने दिली आहे. भारतीय हवामान खात्यावर लोकांचा भरोसा नाही, पण जेव्हा दोन देश अमेरिका आणि जपान सारखे मोठे देश भारतासाठी हवामान बदलाचा एक अंदाज देतात तेव्हा अख्खं मंत्रिमंडळ हैराण झालं. सॅटेलाईटद्वारे एक फोटो काढण्यात आला ज्यामध्ये अरबी समुद्रातील जे विचित्र घडामोड दिसली. आता या घडामोडीने मागचे सगळे अंदाज आता खोटे ठरतील. दुष्काळ तर विसरा, पण या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा मोठा स्फोट होणार आहे. या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की संपूर्ण मंत्रिमंडळाची आज सर्वात सकाळी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 3 सूचना देण्यात आल्या आणि ते संपूर्ण माहीत आहे. 2 दिवसापूर्वी एक लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील हे सांगितलं होतं की दुष्काळ पडणार नाही, पेरण्या जबरदस्त होतील, जुलै-ऑगस्टमध्ये तुफान पाऊस पडेल असं सांगितलं होतं. पण लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवला नाही. पण काल अचानक ते म्हटल्याप्रमाणे अरबी समुद्रात ती घडामोड घडली आणि ज्याचा फोटो अमेरिकेच्या हवामान विभाग तसेच जपानच्या हवामान विभागाने पंतप्रधानाला पाठवला आणि त्यानंतर सगळ्या देशात एक आनंदाची लाट आली. आता सगळं बदललं आहे. पावसाची तारीख सुद्धा बदलली आहे. पावसाळा कधीपासून सुरू होणार याची नवीन तारीख आता जाहीर झाली. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नवीन अंदाजानुसार किती टक्के पाऊस पडणार याची नवीन टक्केवारी देखील जाहीर झाली. तसेच शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी एक नवीन महत्त्वाची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यामुळे आतापर्यंत जे अंदाज बातम्या तुम्ही पाहत होते ते सगळ्या बातम्या आता विसरून जा, कारण नवीन अंदाज आणि नवीन तारीख समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी राहणार आहे. या नवीन अंदाजानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि बैठकीतून नवीन मान्सूनचा अंदाज वेळापत्रक महाराष्ट्रासाठी जाहीर केला आहे. या वेळापत्रकामध्ये एक अशी तारीख सांगितली आहे की तारीख महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे, कारण की त्या दिवशी अतिमुसळधार पावसाचा मोठा स्फोट महाराष्ट्रात होणार. मग काय आहे नवीन अंदाज? कोणत्या जिल्ह्यात कधी आणि किती पाऊस पडणार? पावसाळ्याची खरी तारीख काय? शेतकऱ्यांसाठी काय सूचना दिल्या? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली. प्रत्येक शेतकरी पावसाकडे वाट पाहून डोळे लावून आहे. परंतु लक्षात घ्या की कधी सुरू होते हा प्रश्न सर्वांना पडलाय. तर अचानक अरबी समुद्रात एक घडामोड झाली ज्याचा फोटो पुराव्यासहित अमेरिका आणि जपानने आपल्या पंतप्रधानाला पाठवला. तिथूनच देशामध्ये एक आनंदाची लाट आली. मग या घटनेची सर्वात घडामोडी अमेरिका आणि जपानपर्यंत गेली. आता पावसाळा कसा बदलणार याचीच माहिती आपण घेतोय. पण या माहितीला आता कोणी खोटी म्हणू शकत नाही, कारण मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्या बैठका झाल्या आणि त्यातून वेळापत्रक, नवीन तारीख जाहीर झाल्या. काल रात्रीपर्यंत परिस्थिती वेगळी होती, कारण की आतापर्यंत कालपर्यंत हवामान विभाग, हवामान अभ्यासक, परदेशी संस्था, अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या तारखा सांगितलेल्या. त्याचा अंदाज वेगळा खोटा ठरला. शेतकरी संभ्रमात आहे की कोणती तारीख खरी ठरेल आणि कोणत्या तारखेला हे सर्व गोष्टी होतील. पेरणीची तयारी करून लोक बसलेत. लोक वाट पाहत आहे की काल रात्री अमेरिका आणि जपानमधील हवामान संस्थेकडून एक नवीन अपडेट समोर आली आणि ज्याने महाराष्ट्राच्या पावसाचे चित्र बदललं. मग नेमकं अपडेट ते काय आहे? त्यामधून कोणत्या जिल्ह्याला फायदा जास्त करून देणार, कोणत्या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी, तर कोणते धोकादायक तारीख ज्याच्यामुळे पावसाचा मोठा धोका समोर आला आहे. नवीन वेळापत्रक काय आहे? चला ताबडतोब पाहूया. खरं तर दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा जोर वाढलेला असतोच, पण यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आला खरा, पण अचानक त्याचा वेग मंदावला. हवामान तज्ज्ञांच्या मते त्यांच्यामध्ये एक 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली प्रतिकूल हवामान परिस्थिती. या दोन्ही गोष्टींमुळे पावसाचे ढग पुढे सरकू शकेल नाही. 2 दिवसापूर्वी एक लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील हे सांगितलं होतं की
पण आता मोठा प्रश्न असा आहे की जर अल निनो इतका सक्रिय आहे, मग अमेरिका आणि जपानच्या हवामान संस्थांनी अचानक दिलासादायक अंदाज का दिला? त्यांनी अशी कोणती माहिती दिली की ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आशा निर्माण झाली? मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर विविध भाषांमध्ये एकच चर्चा होती की अंदाज दुष्काळ पडणार, कारण की जागतिक हवामान संस्थाने अल निनोचा प्रभाव अति तीव्र राहायचे सांगितले होते, ज्यामुळे अनेकांना वाटू लागले की पाऊस कमी पडेल. पण अमेरिका हवामान संस्थेने जपान हवामानाच्या विभागाने एक डेटा जाहीर केलाय आणि त्या डेटानुसार जून महिन्यात तुलनेने जरी कोरडा गेला तरी जुलैमध्ये परिस्थिती झपाट्याने बदलेल. त्याच्यामध्ये हिंद महासागरामध्ये एक महत्त्वाचा बदल घडत आहे. हवामान तज्ज्ञ ज्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतात, ती प्रणाली हळूहळू सकारात्मक होत आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाळा अडवणारे जे काही अडथळे आहेत ते कमी होऊ लागले आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता येऊ शकते, मान्सून सक्रिय होऊ शकतो आणि एक मोठा गेम होणार. अमेरिका आणि जपानच्या संस्थेकडून नवीन अंदाज दिला आहे. पंजाब रावडक यांनी पूर्णतः वेगळी तारीख सांगितली. मग नेमकं कोणाचा अंदाज खरा ठरणार? महाराष्ट्राची पेरणी योग्य पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? आता आपण लगेच पाहतोय. आता मेन मुद्द्याकडे येऊयात, ज्यांची लाखो शेतकरी वाट पाहत आहे. कारण की काही दिवसापासून हवामान अंदाज अनेकांना गोंधळून उडाला आहे. एका बाजूला अमेरिका जपानचा अंदाज सांगते, तर दुसरीकडे पंजाब डक यांनी दावा केलाय, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की कोणावर विश्वास ठेवावा. पंजाब रावडक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती पाहून घाबरण्याचे कारण नाही, कारण त्यांच्या मते पाऊस उशिरा येऊ शकतो, पण ते शेतीसाठी उपयुक्त पडणार. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जून महिन्याचा उत्तरार्धात वातावरण मोठा बदल घेऊन येणार आहे. विशेषतः 18 जून नंतर. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पंजाब रावडक यांच्या माहितीनुसार 18 जून नंतर परिस्थिती प्रतिकूल होईल आणि राज्यात भरपूर पावसाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होऊन सुरुवातीचा पाऊस विखरलेल्या स्वरूपात असेल, पण त्यानंतर त्याचा विस्तार वाढेल. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागात पेरणीयोग्य वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरणी करण्याऐवजी जमिनीतला ओलावा आणि स्थानिक हवामानाचा निर्णय घ्या, असेही त्यांनी सांगितले. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो 18 जून नंतर पाऊस वाढणार असेल तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत आधी ओले होतील. तर हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सून एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मागील काही वर्षाप्रमाणे यावेळी पाऊस टप्प्याटप्प्याने पुढे सरकणार. सुरुवातीला कोकण किनारपट्टी, घाटमामाता, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात चांगल्या सरी, त्यानंतर हळूहळू मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पावसाची व्याप्ती. अनेक शेतकरी एकाच परिस्थितीत पेरणी करू शकणार. काही भागामध्ये शेतकरी आधी पेरणी करतील, तर काही ठिकाणी हे करावी लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जून महिन्यात जी पावसाची तूट पडणार आहे ती जुलै महिन्यामध्ये भरून निघणार का? अमेरिका आणि जपानच्या हवामान अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरुवातीस हवामान विभागाने मोठा बदल दिसेल. पावसाचे ढग सक्रिय होतील आणि जून महिन्यातली जे तूट आहे ते जे काही प्रमाणात भरून निघेल. मग महाराष्ट्रासाठी पेरणी कधी करायची? पंजाबराव डक यांनी काय सांगितलं? 70 ते 80% पेरणी पूर्ण होईल असा दावा त्यांनी केला आणि या माहितीमुळे लाखो शेतकऱ्यांसाठी पुढचा निर्णय आहे. आता हेच आपण जाणून घेतोय, तर पहा आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, ज्याची वाट लाखो शेतकरी पाहत आहे. अखेर पेरणी योग्य वेळी कोणती? पुढच्या काही दिवसात नेमकं काय होणार? पंजाबराव डक दिलेल्या माहितीनुसार 21 ते 30 जून या कालावधीत महाराष्ट्रातल्या बहुतांश भागासाठी पेरणी, पाऊस आणि मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. काळामध्ये पेरण्या होऊ शकतात असा अंदाज आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की घाबरून जाऊ नका, संयम ठेवा, स्थानिक हवामान अंदाज घेऊनच निर्णय घ्या. मात्र जर एखाद्या भागात या कालावधीत पुरेसा पाऊस झाला नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी पर्यायी कालावधी आहे तो 7 जुलै ते 17 जुलै दरम्यान. या भागामध्ये पेरणी योग्य पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागात जमिनीची ओल, स्थानिक पाऊस आणि कृषी विभागाच्या सूचनांचा विचार करून पाऊस ठरवला पाहिजे आणि पुढचे पाऊल टाकले पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा दुष्काळ पडणार का? यावर पंजाबराव डक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की सध्याची परिस्थिती पाहून भीती निर्माण झाली असली तरी शेतकरीसाठी शेती उपयुक्त पाऊस पडणार आहे असा अंदाज त्यांनी दिला आहे. तर हा अंदाज ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये मला कळवा.
कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण की पंजाबराव डक आणि जापान आणि अमेरिकाच्या हवामान अंदाजानुसार 21 ते 30 जून हे तुमच्या पेरणीसाठी पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 ते 14 जुलै हा टप्पा महत्त्वाचा राहणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी होती. ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे पाऊस कसा पडला ही गोष्टसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यात जे घाबरत आहे, जे पेरणीमध्ये संकट येत आहे ते दूर होतील. आणि चॅनलला आपल्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.